मित्रांनो, आज आमची फॅमिलीची पार्टी आहे आणि इकडेच आमचा एक शारदा विद्या मंदिर कासू, तिथे आम्ही लहानपणी आम्ही सगळे म्हणजे भावंड शिकलो आहे जवळजवळ सगळेच. त्यामुळे आम्ही इथे व्हिजिट द्यायला आलो की बघूया कसं काय आहे शाळेची परत आठवण. ते एकदा मागे बघा, आमची शाळा म्हणजे 5वी पासून 10वी पर्यंत इथे शिकलो, खूप मजा केली आणि खूप इथे आठवणी आहेत सगळ्या. तर नक्कीच हा ऑफिस होता आमच्या वेळी आणि इकडे आपण पुढे जाऊन आता जरा बदलले थोड्या गोष्टी. हा ग्राउंड आमचा, ही शाळा आणि अक्षर पण आलेला आहे. हाय फॅमिली, आमच्या जुन्या शाळेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि खूप वर्षांनी येऊन खूप आनंद झाला. मी आमच्या पप्पांचा खूप साऱ्या आमच्या पप्पांची शाळा बघते मी. हॅलो, मी आमच्या पप्पांची शाळा बघते. आणि यांच्या पप्पांची पण शाळा हीच होती. आणि या स्टेजवर खूप वेळा अक्षर आला असेल, पुढे परफॉर्मन्स केला असेल आणि लेट आल्यामुळे मारही खाल्ला असेल इथेच आम्ही. हा नकाशा बघितल्यानंतर साहजिकच LJ पाटील सरांची आठवण येणं. नकाशा आणि LJ पाटील सर यांचं एक काही वेगळंच नातं होतं आणि ते नकाशा बघितल्यावर LJ पाटील सरांची आठवण येणं स्वाभाविक आहे. भारताचा नकाशा आहे पहिला, म्हणजे एकदम छान होता. आता तर एकदम मस्त केलं आहे आणि एकदम हिरवागार शाळा आमची. आयुष्यातले खूप दिवस. आणि हा वर्ग कोणता होता? 8वी, आता 10वी केलंय. तिकडे होता. या शाळेने आम्हाला आज जे काय आम्ही बनलोय ते या शाळेमध्येच बनलोय. या शाळेचे संस्कार, या शाळेचे शिक्षण, या शाळेची शिकवण, त्याच्यामुळेच आज जे काय आम्ही अचीव केले ते या शाळेमध्येच केले. आणि एकदम मस्तीखोर वर्ग. तिकडे जाऊया. इथून चला. फोटो काय पण दादा तू पुढे येऊ. फोटो काय आपण शेवटी राहू दे. इथे काय करत जाऊ. अजून पण दरवाजा तेच आहेत बघ. हे पण तेच आहे. जवळजवळ याच वर्गात आम्ही होतो. मी तर 10वीला या वर्गात होतो. 10वी ब असेल हा, आणि 10वी अ लागेल. त्यावेळेला असं वाटायचं की या शाळेतून कधी एकदा सुटका होते आणि बाहेरच्या जगामध्ये जातो. पण आता समजतंय की खरं जग या शाळेमध्येच होतं, खरं सुख हे शाळेतच होतं. अक्षर, तुमचा एक अनुभव काय सांगणार तुम्ही? अनुभव म्हणजे शाळेमध्ये खूप काही शिकायला भेटलं. खूप छान अनुभव होता. जवळजवळ 5 वर्ष इथे आम्ही घालवली, ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स असतील, शालेय शिक्षण असेल, अजून जनरल नॉलेज असेल. आमची ह्याच्यामध्ये कम्प्युटरचं शिक्षण हे होतं. तर त्याच्यामुळे पुढील काळात तेच शिक्षण आपल्याला रोजगाराचं साधन तयार होईल. त्याच्यामुळे या शाळेनं खूप काही दिलेलं आहे, ज्याचे कधीच तुलना होऊ शकत नाही आणि कधीच उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. अशी आमची आज परत एकदा येऊन कसं वाटलं तुम्हाला? परत एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. परत एकदा लहान असल्यासारखं वाटतंय. खूप छान अनुभव आहे. आणि या ग्राउंडमध्ये आम्ही उभे असायचो, म्हणजे असं हाईट प्रमाणे. आणि नक्कीच मी आणि अक्षर पहिल्या नाही तर दुसऱ्यामध्येच असायचो उभे हाईटमध्ये. तिथेच आपली प्रार्थना व्हायची. शाळेत जीवन एकदम आठवणीप्रमाणेच असतं. एकदम हिरव्यागार याच्यामध्ये नटलेली शारदा विद्या मंदिर कासू. मित्रांनो, इथे आम्ही 5वी ते 10वी पर्यंत शिकलो. मी, अक्षर, सगळे आमचे भावंड. आणि परत एकदा व्हिजिट केली आम्ही. छान वाटलं, एकदम मन प्रसन्न झालं आणि जुन्या आठवणी म्हणजे जाग्या झाल्यात सगळ्या. म्हणजे काय केलं, काय नव्हतं, काय कांड केले आम्ही कॉलेजमध्ये, बेंचीवरून भांडणं की काय, सगळ्या गोष्टी म्हणजे
डिस्पॅच गॅस. ही आवडते माझं मनापासून शाळा, लावी ते लळा जशी माऊली बाळा, अशी आमची शाळा.